संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। सगळीकडे धावपळ चालू आहे, गडबड चालू आहे आणि पुणे शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या मुलाला अचानकपणे उमेदवारी देण्यात आली। तो त्यांचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, काय करायचं काय नाही करायचं। पण महाविकास आघाडी म्हणून आज जो काही विषय पुणे शहरामध्ये झाला, महाविकास आघाडीने आज या निवडणुकीमधून माघार घेतली। मला वाटतं की हे काही पुणे शहराला नवीन नाहीये किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला पण नवीन नाहीये। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सामोरे जात होतो त्यावेळेस पुण्यामध्ये ही अशाच प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली होती। शेवटच्या दिवसापर्यंत सगळे मीटिंगला बसले होते आणि अचानकपणे ज्यांनी मला आता फॉर्म भरण्यासाठी बोललो होतं ते पुण्याचे माजी महापौर अण्णा काकडे, हे त्यावेळेस अचानकपणे त्यांचं डोकं दुखायला लागलं आणि अण्णा फोन बंद करून बसले। म्हणजे महाविकास आघाडीमधून हाच प्रकार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण झाला होता आणि आज सुद्धा त्याच प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये झाली। मग आम्ही तर खरं तर स्वतःला भाग्यवान समजेल की आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी गेलो नाही। 1 वाजता फॉर्म भरायचा होता आणि 1 वाजून 1ला 10 कमी असताना आम्हाला फोन आला की महाविकास आघाडीचा आपला फॉर्म भरायचा आहे। मग जर तुम्हाला माघारच घ्यायची होती तर मग एवढं उठाठेव कशा करता केला? महायुतीला पहिलेच सांगून टाकायचं ना की त्यांना पहिलं तुम्हाला बाय आहे म्हणून। पण नक्की आम्ही ह्याच्यामधनं महाविकास आघाडी म्हणून घ्यायचं काय? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुणे शहराचा शहरप्रमुख या नात्याने मी झालेल्या या प्रकाराचा जाहीर निषेध करतो आणि याच्यामधनं जो काही महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने जी काही माघार घेतली आहे ह्याचा मी खरंच शिवसेना म्हणून जाहीर निषेध करतो। ह्या गोष्टी ज्या अशा घडत राहिल्या तर महाविकास आघाडी म्हणून भविष्यात आपण खरंच एकत्र राहू का, हा प्रश्न माझ्या सुद्धा मनामध्ये 4 महिन्यापासून सातत्याने घोळवतोय आणि तो आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली तेव्हा पुन्हा एकदा मी या सगळ्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो।